मूर्ख आहे का एवढं लांबून पळत तुझ्या मागं मागे यायला? एवढं टेन्शन मध्ये आलंय माणूस एवढं. नमस्कार मित्रांनो, मी आलो इथं सासरवाडीला आणि 2 दिवसापूर्वीच बायको इथं आलेली आहे. तर हा बघा आपली बाईक इथं लावली आहे मी. आणि हिला काय मी सांगितलेलं नाही आहे की मी इकडे येणार आहे म्हणून. नेमकंच कंपनीत आहे ना, कामावरती लोड कमी झाला होता आणि चला म्हणलं हिला सरप्राईज देऊ आपण. आणि त्यात मला लक्षात आलं की चला आपण हिच्यावर एक प्रँक व्हिडिओ बनवू. तर तिला मी असा प्रँक करणार आहे की माझा जॉब गेला आहे, माझी नोकरी गेली आहे, कामावर मला मालकाने कमी केलं आहे. तर असा मी प्रँक व्हिडिओ तिच्यावर बनवणार आहे. तर आत्ताच जस्ट इथं आलेलो आहे मी. तर चला मग पहिलं कॅमेरा वगैरे सेट करतो आणि तिची मज्जा बघू आपण, काय नक्की तिचं रिॲक्शन काय येते. तर चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे राहा सोबत, बघूया काय होते. माझ्यासोबत या म्हणलं तर यायला जमलं नाही. आता माझ्या मागं बघा आलाय का? काय गरज होती आप दाखवून न्यायची एवढं गाडीवर? चला म्हणलं तर का नाही गप्प घुमान. अगं 2 मिनिटं पाणी तर पिऊ दे मला. आलोय मी एवढा गडबडीनं आलोय, बसले 2 मिनिटं पाणी पिऊ. काय बोलले बाई? मी सरळ बोलले. काय झालं का अपघात करून आले? आता ह्यात काय होईल आपण बोलायसारखं? काय झालंय? पप्पा आमच्या सगळं का नाही आलं? थोडं काम होतं माझं. जाऊ मम्मीला बोलायचं मला. बस जाऊ खेळा जाऊ तुमच्या. लेकराला बोलून बोलले आणि मला बोलायला म्हणलं की थांब जरा आणि पाणी पिऊन दे. काय झालंय का? लेकराला सांगण्यासारखं नाहीये. मला माझं समजून का घेणार गेले तू? अगं डोक्याला टेन्शन असते, काहीतरी मागं व्याप असते. एवढ्या लांबून आलोय, तुझं प्रश्नावर प्रश्न चालू झाले. पण झालं काय? मला सांगू शकलं थोडे. अगं माझी काय सांगू तुला मी आता. काय झालंय पण? काय झालंय काय? हो काय झालंय पण? सुनाई दे रहा है, बेरा नहीं हूं मैं. अगं मला कामून काढून टाकले कंपनीमध्ये. अगं कंपनीनं वर्कर कमी करायचं ठरवलंय आणि त्याच्यामध्ये आता एकेकाला काढा लावले आणि पहिला नंबर माझाच लागलाय. ग बसा, असं असते काय? कुठं अचानक कसं काय सांगतील काढायला? मी मूर्ख आहे का एवढं लांबून पळत तुझ्या मागं मागे यायला? एवढं टेन्शन मध्ये आलंय माणूस एवढं. मी मजा करायला आलो का एवढं लांब तुझी? चल झूठा. हे मजाकचं म्हणत नाही. मग तुम्ही तिथं म्हणलं नाही का कुणाला? असं कसं काय अचानक? तुम्हीच म्हणाले ना मग आमची सगळं करून बसलोय मी तिथं आणि सगळं वादावाद झाली आमची. जे व्हायचं ते नाही व्हायचं सगळं करून आलोय. आता नाहीच गेटच्या आतच घेणं गेली ती का सगळं कामाला कमी केलं म्हणून लेटर दिलंय मला. मी काय बोलणार पुढे? ते काय त्रास असते ना की महिना 10 महिने थांबा मग काढतो. असं अचानक काढतो आम्ही कुठं जायचं? आता काय प्रायव्हेट जॉब मध्ये काय सांग बरं? कसली सिक्युरिटी काय आहे का? ती काय सरकारी नोकरी आहे? मला सांगा आधी सांगा. तुम्ही म्हणले ना मला की आमची युनियनची पोरांची टीम असते, आम्हाला कुणालाही काढता येत नाही. हा नोटीस लावत होते नाही कश ते कडक केलंय असं म्हणत ते वातावरण. पण असं अचानक काढतील म्हणजे कल्पना केली नव्हती. आणि तुम्ही आता इकडं आईच्या घरी मला सांगायला आलाय. मी आईला तर काय सांगू? तुम्ही असं कसं मला बोलायला अचानक? अगं आता झाले ते झाले, आता त्याला कसं मी बदलू? क्या ऍक्टिंग कर रहा है? आता आईला सांगितलं काय वाटेल तिला? सांगा बरं. बघ आता मी तुला स्पष्ट सांगतो, आपल्याला आता गावाकडे जावं लागेल. मला वाटत नाही आपण आता परत पुण्याला जाऊन राहता येईल आपल्याला. कारण आता जॉब गेलाय म्हणल्यावर आपल्याला गावाकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. तर काय कर, आईला तसं समजावतो तसं तू समजाव. आपलं काय ते बसतं सगळं ज्या कपडे आता घे आणि मुलं घेऊन आपण आता नीट आपल्या गावी जाऊन. काय आहे आपलं एक पडकं घर आहे, शेती आहे आपली थोडीफार, कसं तरी होईल आपलं. चालेल तिकडे जाऊ. तुम्ही एवढ्यात कसं नाही गिव्हअप करायला लागले? थांबा की जरा थोडे दिवस, बघू की आपण काय होते कंपनीचं. लगेचच काय गावाकडे जायचं? लोक गावाकडनं शहरात येतात पोरांच्या शिक्षणासाठी, चांगल्या नोकरीसाठी. आणि आपण आपल्या पोरांसाठी आपण गावाकडे जायचं. अच्छा हमको सिखा. थांबा की जरा थोडे दिवस. आता काही थांबण्यासारखं नाही. माझा जॉब गेला मला मला वाटत टेन्शन देऊ नाही. नका बरं का? मी आता सांगाले मला घाम फुटायलाय बघा तुम्ही वाटलं असतं. उठा ले रे देवा, उठा ले रे बाप. अरे पण जे झालंय ते खरं झालंय. सांगतो काय तुला, खरंच माझी नोकरी गेली आहे. मी नोकरी गेली आता मी त्याच्यासाठी आलो. म्हणजे तुला मी घरी तर नाही जाऊ शकत पाठ्यास म्हणून आता इकडे तुझ्याकडे येऊन म्हणलं तुला सांगावं पहिले. कारण मला काय आता पर्याय नाही. तर काय ते आवड लवकर लेकराचं सगळं आईला सांग काय सांगा ते म्हणजे आपल्याला निघायला लागलं गावाकडं.
ये दुख का खत्म नहीं होता बे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. तर काय विचार करायला लागली तू? जे झाले ते झाले म्हटलं ना तुला मी, जे झाले ते झाले आता. तुम्हाला का दुसरे पर्याय नाही येत काय? गावाकडे जायचं का म्हणताय अरे तुम्ही मग सारखं? काय तो काय करतो दुसरं काम? मला काहीच येत नाही माझं काम सोडून. मला दुसरं काय करू मी? हं? मला काहीच जमत नाही दुसरं काम. कोणाला काढले? मी सांगतो काय, माझाच नंबर पहिला लागलाय. आता काय माहिती अजून कुणाला कंपनी काढणार आहे. आता मला मग तर तुम्ही काय- ते थांबायचं असते, बघायचं असते की कोणाला काढले का नाही काढले, का मलाच काढले, मग मला का काढले, माझी काय चुकी आहे काय? असंच अचानक प्रायव्हेट जर असेल तर असं काय अचानक काढते की काय कंपनीतनं? मी झाले आता मी तुला म्हटलं म्हणजे आता 4 वेळेस मला मजा नाही बोलायची. झाले आता तुला मी खरं सांगतो, आपल्याला निघावं लागेल म्हणजे गावाकडं. कसं आईच्या इथं पण नाही राहू शकत तुझ्या मी एवढा दिवस. तू परत मला म्हणून माझ्या जाऊ. गोळाच खोकलायला लागला. उठ अगं काय नाही काय सांगू? येडे, काय नाही जॉब काय नाही गेला माझा. अगं तुझी मजा केली मी. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? ग बसा गं तुम्ही, याला कसं कळत नाही मग? मला इथं सुद्धा राहू दे ना का? अगं मी प्रँक केलं तुझ्या भावावर. ग बसा, असं कसलं प्रँक असते वस्तू जपा. माझं जीव घेतला नाही मी एक दिवस. खुर्चीवर कॅमेरा लावलाय मग मी ग बसा. अगं तुझी प्रँक बनवला का तुझ्यासोबत मी? कैसा लगा मेरा मजाक?